नक्कीच पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे की दाखल होतील सागर महाजन यांना मात्र आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. तर दुसरीकडे योगेश्वर जे की आपल्याला फलंदाजीसाठी दाखल झाले पाहायला मिळते. योगेश्वर यांना टर्फ क्रिकेटचा फार एक्सपिरियन्स आहे. 24 तास मात्र टर्फवरच पडलेले राहतात ते ऑलमोस्ट. तर आज बघूयात योगेश्वर आपल्या बॅटचा क्लास दाखवतात की नाही. गोलंदाजी मार्कवर सागर, स्ट्राईक रेंजला योगेश्वर. चला मॅच ऑन करायचा आहे. बॅकफुटवरनं खेळला आहे आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. -5 आणि योगेश्वर मात्र इथे गोल्डन नाही, डायमंड नाही, प्लॅटिनम डगचा मात्र शिकार झालेत. का तर -5 करून गेलेत पहिल्याच बॉलवर. तर -5 नाही मांचू, यस -5 इथे मात्र स्कोअर. जसं की आमचे बबलू आता बोलले की फसवलं, भाग पाडलं तिकडे फटका खेळण्यासाठी योगेश्वरला. आणि योगेश्वरला मात्र इथे जणू काही जाळ्यात अटकवलं. मागे एक तलाव आहे बघा, तिथे नाही का मच्छीमार देखील फार मोठ्या प्रमाणावर फिरत असतात जाळं टाकून. इथे जर बघितलं तर मी म्हणेल योगेश्वरलाही आपल्या जाळ्यात अटकवलं. चांगली गोलंदाजी सागर यांच्या माध्यमातून -5 ने मात्र इथे सुरुवात झाली आहे. अब क्या करे भाई जब चिडिया चुप गई खेत. योगेश्वर मागच्या दिशेने, हो इथेही संधी होती. डॉट बॉल आलाय खरा, बट प्रयत्न केला होता झेल घेण्यासाठी. धावस्वरूपी आपण बघतोय की इथे मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. तेजस जे की न्यू बॅटर आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये काही खासा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर. डॉट आलाय. यावेळेस हवाई फायर आणि झेल. ऑलमोस्ट 6 धावा आपल्या संघासाठी तिथे वाचवल्या. चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य यांच्या माध्यमातून जे की होताना आपल्याला पाहायला मिळालं. -4 जी मात्र स्थिती आहे. काय कामगिरी केली आहे सागर महाजन, जबरदस्त. 2 बॉल बाकी. याही वेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. वाईडचा इशारा मात्र पंचाच्या वाईडच्या रूपात एक धाव सुटतीये. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे, धावबाची संधी. आणि इथे काय घडतंय नक्कीच इथे देखील स्वीप केलाय. फिल्डर आहे, चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळते. आणि 1 धावेच्या मदतीने मात्र षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर -1 जो की स्कोर आहे. थँक्यू डीजे. बघा बाहेर RJ हुंडाई RJ जागा बनवून मारण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने हटलेत. आणि यस इथे मात्र पंचांचा इशारा चौकाराचा. बॉडी लाईनच्या दिशेने यावेळेस बॉल टाकला. उलटा टाकण्याचा प्रयत्न होता. लेग स्पिन. डॉट बॉल आलाय. 11 ओहो यावेळेस मात्र समोरच्या दिशेने झेल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद.
बॅटिंगला आलेत 80. पहिल्याच बॉलवर सीमारेषा पार चौकार. शॉट, हॉट शॉट, सिक्सर, षटकार. ओव्हर समाप्तीचा इशारा. 2 ओव्हर 22. फ्लॅट 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 4. 8 धावा कॅल्क्युलेट होतील टोटल. यावेळेस मात्र बॅकफूटवरनं फटका खेळला समोरच्या दिशेने 6. चांगलं क्षेत्ररक्षण. रन संख्या मात्र 1 रनच्या मदतीने पुढे. कुणाल आणि एटी यांच्या माध्यमातून धावा चांगलेच येतात आहे. फुल्लर यांचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आदित्य यांच्या विरोधात. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 42 वर 2 स्कोर. पहिल्या बॉलवर 2 धावा. कुणाल खडके यांच्या विरोधात मात्र गोलंदाजी मार्कवर अमित जे की आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चांगला चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा जर बघितला तर आतल्या दिशेने वळला. लागोपाठचे दोन्ही बॉल मात्र डॉट केलेत अमय्य यांनी. पल्स डिस्ट्रीब्युटर संघासाठी फार महत्त्वाचा सामना आहे हा. जयेशजी भंगाळे यांच्या मालकीची टीम समोर जर बघितलं तर तेजसजी रडे यांच्या मालकीचा संघ जो की खेळतोय प्रभात फायनान्स आणि प्रयत्न करतात दोन्ही संघ मात्र इथे विजयाचा. कारण की महत्त्वाचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. प्रत्येक संघासाठी मात्र विजय फार महत्त्व ठेवतो आणि ही तर येणारी वेळ सांगेल कोणता संघ मात्र इथून बाजी मारून घेऊन जातोय ते. 2 बॉल बाकी आहेत. चांगला चेंडू यावेळेस मात्र अतापता लापता. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओहो, यावेळेस मात्र काय घडतंय. धावबादची संधी. ओ इथे बेल्स पडलेल्याच नव्हत्या. धीरजने थ्रो केला, स्टंपला बॉल लागला बट बेल्स पडल्याच नाही. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर षटक समाप्तीचा इशारा आणि शेवटच्या बॉलवर आपण बघतोय धावा मात्र स्कोर झालेला आणि ओव्हर संपली आहे 45-45. 4 ओव्हरच्या अखेरीस यस 5 धावा ज्या मात्र आपण या षटकात बघितल्या, ज्यामध्ये 1 धाव लेग बाईकची देखील आली होती. चांगलं षटक जे मात्र अमय
यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय जबरदस्त कामगिरी. तशा ऑफिशियली 4च त्यांच्या खात्यात काउंट होतील, पण एक लेग बाईटची धाव देखील आहे. तर चांगलं षटक कमकरच्या फुल चर्चा. 4 ओव्हर 45 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर नंदू भाऊ जे की आपल्याला आता दाखल झालेले पाहायला मिळतील. नाम आहे नंदू, ये है सबके बंधू. आणि आता मात्र नंदू भाऊ मैदानाच्या आतमध्ये काय करतील काय माहिती. सुशीला यार्ड्सचे जर बघितलं तर संचालक आहेत. ओहो, इथे मात्र जेल होताना आपल्याला पाहायला मिळाला रिले कॅच. मी आधीच सांगितलं, मैं हूं नंदू, मैं हूं सबका बंधू. फलंदाज बाद -5. जबरदस्त कामगिरी नंदू भाऊ यांच्या माध्यमातून. आणि झेल मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाला नंदू भाऊ. आणि जबरदस्त कामगिरी -5. दुसऱ्या वेळेस झालं या डावात. पहिल्या बॉलवर विकेट कारणास्तव -5 करावा लागला स्कोर. यावेळेस मात्र बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहे. 4 धावा इथे मात्र येताना पाहायला मिळतील. रनसंख्या चौकाराच्या मदतीने वाढेल. धावा स्वरूपी आपण बघतोय 44 आणि चांगला फटका हर्षल. याही वेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे आणि इथे मात्र एक धाव मात्र चोरून काढली हर्षल यांनी. नक्कीच रनसंख्या मात्र 45 वर जाते या सिंगलच्या मदतीने. 45 धावा 3 गडी बाद. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करतात नंदू भाऊ. 80 स्ट्राईक करावं लागेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे 80 ने. ओहो, फ्लॅट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 80 देखील बाहेरचा रस्ता दाखवलाय, तंबूचा रस्ता दाखवलाय. काय जबरदस्त कामगिरी नंदू भाऊ महाजन यांच्या माध्यमातून. मी आधीच सांगितलं होतं, मेरा नाम है नंदू, मैं हूं सबका बंधू. विकेटचं बदन, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत निलेशजी जंगले मात्र फलंदाजी मार्कवर आलेले आहेत. निलेशजी यांना आज शिकार करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जंगल मैत्र उतरलेत. लेग स्टिक भरकटलेत. वाईडचा इशारा पंच रोहित पारदीस सर यांच्याकडनं. ओहो, क्या बात है. एफर्टलेस बॅनर तोड, छपरा तोड, कडक फटका, षटकार. आणि एक बॉल अजूनही बाकी आहे. रनसंख्या मात्र 47 रन. बॅनरला मात्र हिट करून गेला आणि चांगला फटका. पुढचा बॉल. नो बॉल आणि इथे काय घडतंय. यस, एक धावही मिळेल. नोबची एक धाव मिळेल आणि पुढचा बॉल. मुफ्त का चंदन, घिस मेरे नंदन. शॉर्ट चेंडू हाताळला. नक्कीच यस नो. आणि इथे मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक समेल. 5 ओव्हर 49 रन, 4 गडी बाद. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय इथे मात्र एक धावेच्या मदतीने. एक धाव घेतली ना, 2 धावा कॅल्क्युलेट होतील. यस. आणि ओहो, 10 कदम नाही. चौकार मात्र इथे आलेला आहे. ऑलमोस्ट 10 कदम जाता तिथे वाचलाय. आणि रिॲक्शन मात्र सांगून जाते सर्व खेळाडूंचं की 10 धावा तिथे येता राहिल्यात. 4 आहे भाऊ. चौकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाते. चला वेळ वाचवत चला प्लीज. वेळ जास्त वेळ घालू नका. पंचावन्नवर 4. चांगला चेंडू फुललेंचा बॉल हाताळला होता यावेळेस. धावस्वरूपी आपण बघतो डॉट बॉल येतोय.
यावेळेस मात्र बॅकफुटरनं खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने 4 धावा वसूल केलाय. रनसंख्या मारतीये चौकराच्या मदतीने. 59 रन, 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. धीरजचे याही वेळेस अलॉंग दी कार्पेट. क्या बात आहे यार, सागर महाजन क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल नक्कीच रील स्टार आणि कमालीची कामगिरी मात्र इथे रील स्टारच्या माध्यमातून. ओहो, यावेळेस मात्र छपरा तोड, बॅनर तोड, तोडफोड वाला षटकार, सिक्सर, षटक समाप्तीचा इशारा. 6 ओव्हर 66 रन, 4 गडी बाद. 6 ओव्हर 66, 4 गडी बाद. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फिल्डर आहे, तिकडे मात्र चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय इथे हडबडी गडबडी फंबल जे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 4 धावा. नक्कीच रोहित सर, 4 धावा आहे. 4 धावा मात्र इथे रोहित सरांच्या माध्यमातून कळवल्या गेल्या आणि 6 धावा इथे मात्र स्कोर काढावं लागताना ज्या की आपल्याला पाहायला मिळतील. योगेश्वर 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 नाश्ता लग चुका है.
नमस्कार मित्रांनो, समस्त लेवा समाज बांधव भगिनी माता तसेच मान्यवर आणि समस्त भारतवर्ष आपणास हिंदू नववर्षाच्या अनंत कोटी शुभेच्छा. गुढी उभारूया उन्नतीची, गुढी उभारूया प्रगतीची, गुढी उभारूया विजयाची. वाईड आज भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीग तिसरा आणि अंतिम दिवस. त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे. अक्षरशः बेल हवेत भिरकावलेले आहेत. जशी गुढी उंच उंच आकाशाला गवसणी घालते त्याच पद्धतीने या बेल सुद्धा उंच 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 भरारी घेत आहेत. तर सोनेरी चेंडू होता. उणे 3 पासून हा प्रवास सुरू झालेला आहे. यश राणे यांनी आपल्या नावाला सार्थक करताना सुयश प्राप्त केलेले आहे. वन डाऊन फलंदाज नयन. हे नयन मात्र पाटील आहेत, ते नयन राणे आहेत. नयन यांनी येताच आपलं खातं उघडलेलं आहे. डावखुरे फलंदाज अलगद हळूवार नजाकतदार कोमल असा हा फटका. एक धाव देऊन गेलाय फलंदाजाला. नयन पाटील अफलातून अप्रतिम असा अतुलनीय अविस्मरणीय संस्मरणीय फटका. सरळ बॅटने खेळलेला सरळ फटका 4 धावा देऊन गेलाय. नयन रम्य फटकेबाजी आणि ते सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनं. तांत्रिक यांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीनं फलंदाजी करतोय तो नयन. अवघ्या 4 चेंडूंमध्ये 12 धावांची गवसणी. कौस्तुभ खडके 1 धावेवर. त्यांची कौस्तुभास्पद कामगिरी. दहा धावा 1 गडी बाद. 1 षटक 10 धावा आणि पहिल्या चेंडूवर मायनस स्कोर होता. त्यामुळे कौतुक करावं लागेल विशेषतः नयन पाटील यांचे. 1 षटक 10 धावा. तिकडे यश राणे यांनी 1 गडी प्राप्त करण्याचं सुयश प्राप्त केलेलं आहे. डावातील दुसऱ्या षटकाचा शुभारंभ. डायरेक्ट हिट आहे. थेट अशी चेंडू फेक आहे. फलंदाज मात्र सुरक्षित पोहोचलेला आहे आपल्या इच्छित स्थानी. उत्तम असा प्रयत्न. चौकार मात्र अडवलेला.
15 धावांवर नयन पाटील अवघ्या 6 चेंडूंमध्ये. यावेळी मात्र जोशात होश हरवल्यासारखं वाटलंय. गोलंदाजांना मात्र बकरी ठेवून सिंहाची शिकार केलेली आहे. आमिष दिलं गेलं होतं, प्रलोभन दिलं गेलं होतं आणि या सापड्यात फलंदाज हा अलगद अडकलेला आहे. दुसरा गडी बाद, दुसरा जब्बर हादरा. प्रस्थापित फलंदाज तंबूमध्ये. आदित्य भंगाडे आल्या पावलीच खाता उघडलेलं आहे. दोन षटकानंतर 11 धावा, 2 गडी बाद. गणित 30 चेंडू आणि 60 धावा. आवश्यक धावगती 12.00 तर वर्तमान धावगती 5.50. चंदन चौधरी यांचं कौतुक. फक्त 6 धावा त्यांनी फलंदाजाला बहाल केल्यात. चोरटी धाव, द्रुतगती धाव, विद्युत वेगानं धाव. 13 धावा, 2 गडी बाद. कुणाल खडके उत्तम गोलंदाजी करीत असताना सर्वोत्तम गोलंदाजीचा प्रयत्न, उत्कृष्ट मारा. यावेळी मात्र सुसाट असा षटकार, सणसणीत, खणखणीत, दणदणीत, झणझणीत असा हा षटकार, डोळ्यांचे पारणे पळणारा. यावेळी मात्र थोडक्यात चुकामुक आणि भारी नुकसान. आतापर्यंत कौस्तुभास्पद कामगिरी करत होते, मात्र पुन्हा एकदा नयन यांच्या पावलावर पाऊल ठेवत षटकार हाणत पुन्हा एकदा उणेमध्ये गेलेला आहे धावफलक. असं वाटतंय की आपण माठ भरतोय, रांजण पाण्यानं भरतोय आणि त्याला खालून मात्र मोठं भगदाड छिद्र आहे. जितक्या धावा होत आहे तितक्या मायनसमध्ये जात आहे. या डावामध्ये तिसऱ्यांदा -5चा जब्बर फटका बसलेला फलंदाजांना. आणि कुणाल खडके एक धूर्त गोलंदाज आहेत. अनेकांना त्यांनी आपल्या सापड्यात सहज अडकवलेलं आहे. आणि कुणाल हे आता एटीकेटी नव्हे तर फर्स्ट क्लास पास झालेले आहेत. निर्धाव चेंडू. नंदन महाजन खरं पाहता एकच रन होता येतं, पण नंदननं क्षेत्ररक्षकाला चंदन लावून टाकलं. आत्मघाती धाव, शुद्ध आत्महत्या.
आगे दौड पीछे की छोड. आणि आता मात्र या संघाची घसरगुंडी घाबरगुंडी उडताना आपण पाहत आहोत. गोलंदाजाच्या तावडीत आली मुंडी. तर या दरम्यान वेलनेसचे तसेच गोदावरी फाउंडेशनचे तसेच महादेव हॉस्पिटलचे डॉक्टर वैभव पाटील सर यांचं शुभागमन झालेलं आहे. वैभव सरांचं आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करीत आहोत. डीच आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न कदाचित अंगलट आला असता, आत्मघाती ठरला असता. या दरम्यान डॉक्टर वैभव पाटील सर यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं शब्द सुमन, शब्द धन, शब्द राणांनी स्वागत करीत आहोत. आणि हिंदू नववर्षाच्या आपणास अनंत कोटी शुभेच्छा. कृपया मुख्य व्यासपीठावर विराजमान होऊन आम्हाला सेवेची संधी द्यावी. 4 षटकानंतर 21 धावा, 4 गडी बाद. 4 षटके, 4 गडी बाद, 21 धावा. आता मात्र इच्छा एकच, कुठल्याही फलंदाजानं उणे करू नये. जो करील उणे त्याला पाठवून देऊ पुणे. उत्कृष्ट मारा, भेदक मारा, द्रुतगती मारा. अविस्मरणीय असा फटका अमेय तडेले, क्रिकेटच्या मैदानातील जुना कार्यकर्ता अमेय तडेले, ज्यांना मित्रमंडळी अम्मू नावानं हाक मारतात. बिनीचा शिलेदार, बिनीचा फलंदाज. कित्ता गिरवलेला आहे. चुकीची परंपरा, चुकीचा पायंडा पाडताय. या डावातील चौथा -5. दैव देते कर्म नेते, ते हेच. नशिबानं दाखवले पण कर्मानं घालवले. 22 धावांवर 5 गडी बाद. अर्धा संघ हा तंबूत परतलेला आहे. वाताहत झालेली आहे, अनागुंदी माजलेली आहे, आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. डाव मात्र संकटात आलेला आहे. अत्यंत भेदक असा गोलंदाजीचा मारा, त्यातही सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची जोड. वा, कौतुक करावं लागेल. बॅक टू द बॉलर अंकित चौधरी यांना यश मिळालं. एक यावेळी अफलातून असा शॉट. आदित्य भंगाडे 7 चेंडूंमध्ये 10 धावा. संघर्ष करत आहेत, जिद्द आहे. आणि 5 षटकांमध्ये प्रति षटक 1 बडी, याप्रमाणे 5 षटकांमध्ये 5 गडी बाद, 27 धावा, 27. विजयाचं गणित मात्र इथं बिघडलेलं दिसून येत आहे. तब्बल 22 धावा प्रति षटक, या पद्धतीनं 12 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज. अत्यंत जमिनीला समांतर असा हा तिरकस फटका. जवळपास जमिनीला समांतर गेला पण षटकार मिळून गेला. आमचे क्रिकेट पंडित मित्र सौरभ राजपूत म्हणतात, धावा तर धावा असतात, कशाही पद्धतीनं काय हो, फोनपे असो, ATM असो, जे काही असो, उधार परत यायला पाहिजे. पैसा हा पैसा असतो, धावा या धावा असतात. धावा या धन आहेत आणि धन हेच धावा आहेत. 33 धावांवर 5 गडी बाद. पितोय का?
बबलू भैयाला देतो. नशीब माझा आवडता पदार्थ देतो. आवडतं पेय माझं. तर बघा 11 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. हा 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 पुन्हा त्याच पावलांवर पाऊल ठेवत माघारी परतलेले आहेत धीरज यांनी ऐनवेळी धैर्य सोडलं. अठ्ठा मारण्याचा प्रयत्न होता कदाचित. विचार चांगले होते पण अंमलबजावणी मात्र योग्य झालेली नाही. हवेशीर फटका चेंडू होता हवेत घेतला त्याला कवेत. प्रचंड अशी वाताहत. तर 7 गडी गमावलेले आहेत आणि सर्व बाद होण्याची भीती आता आपणास दिसून येत आहे. अजून एक जमा हॅट्रिक. पुरुष संघातील ही पहिली हॅट्रिक. पहिल्याच दिवशी महिला संघामध्ये आपण हॅट्रिक बघितली होती. आता मात्र निलेश उत्तुंगाचा फटका होता. क्षेत्ररक्षकाला पुरेपूर संधी मिळाली आणि बघा आनंद उत्साह गगनात मावेना. निलेश जंगले यांनी 8 धावा देत 3 गडी बाद केलेले आहेत आणि ते सुद्धा सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद. हॅट्रिक वीर निलेश जंगले. आता 6 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज. कडक क्षेत्ररक्षण दुधाचा पोळलेला ताक सुद्धा फुंकून फुंकून पितो. इकडे मात्र आदित्य भंगाडे हा एक हाती किल्ला लढवतोय. अशाच पद्धतीनं संघर्ष करत जर राहिले आदित्य शक्यता निर्माण होते. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. ही इज अ स्मार्ट क्रिकेटर. अत्यंत बुद्धिमान आणि तल्लक बुद्धिमत्तेचा हा कुशाग्र खेळाडू दस्सा मारण्याचा प्रयत्न करतोय. नशीब मात्र की साथ देत नाही. सलग 2 शॉट हे बाजूने गेलेले दस्याच्या आणि आता रिटायर झालेले आहेत. झुंज संपलेली आहे पण कंटिन्यू करतील ते कारण समोर विकेट नाहीत शिल्लक. चौकार आणि हा सामना इथं संपलेला आहे. लक्षात मात्र राहील ती आदित्य भंगाडे यांची एकाकी झुंज. कॅप्टन सिनिंग कर्णधार. झुंज संपली कारण इनिंग संपली. प्रभात फायनान्स यांनी मात्र अत्यंत दिमाखदार दैदिप्यमान खणखणित दणदणित अविस्मरणीय असा विजय प्राप्त केलेला आहे. माननीय बिपिनदादा पाटील यांना विनंती आहे पुढील सामन्याची नाणेफेक ही आपल्या करकमलांनी करायची आहे. तरी आपण कृपया नाणेफेकीसाठी टॉसचा बॉल डगआउटमध्ये यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे त्यांनी सुद्धा उपस्थित व्हायचं आहे. गोदावरी ड्रीप टस्कर्स वर्सेस तुलसी जेली. गोदावरी ड्रीप तस्कर्स तुलसी जेली. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस का बॉस बाय श्री महेश दादा चौधरी.
याचं नाव काय? इकडचं इकडचं किरण डाके आणि तो केतन उत्तर ते हे कमी खेळाडू कमी आणि राजकीय कार्यकर्ते जास्त वाटतात त्यांच्या बॉडीला. अच्छा अच्छा त्यांनी जास्त इनिशिएटिव्ह घेतलं पुढाकार. नाव काय बापा? तुलसी बॉलिंग घेतली का? बॉलिंग घेतली चांगले कामाची